हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर सकाळी सकाळी उठून मी आज आली टेरेसवर, कारण की तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला. मी सकाळी याच्यामुळे आली की मला एक गोष्ट पाहायची. तर माझ्या भावाने एखादी गोष्ट नाही, ती प्राणी आहे, त्यांनी ते आणलेलं आहे ते, आणि ते आपण आज बघूया. सकाळचा व्ह्यू पण बघा, इतकं छान आहे. सकाळी 8 वाजता. कोण येतोय? काय घेऊन? अच्छा, ओके. याच्यामध्ये काय आहे सोहम? याच्यामध्ये कबूतर आहे. आणि तू कबूतर कसे उडवतो? मी पेटी खोलली तर सगळे कबूतर उडतात. सगळे उडतं? हो. बघा, हा इतका आगाव आहे ना, हा आणि माझा दुसरा 2 नंबरचा भाऊ, दोघं पण एवढ्या आगाव आहे. यांना कबूतरचा एवढा नाद आहे. घराच्या बाजूलाच ना शेती केलेली आहे माझ्या भावानी. हे बघा, ही अशी त्यांनी शेती केलेली आहे. आणि हे ना, हे माझ्या लहान भावाने केलेलं आहे. हे याला काही काम नसतं. असं पाईप वगैरे घेऊन ना हिंडत असतो इकडं तिकडं. कशासाठी हिंडतो हे पाईप घेऊन? कशासाठी हिंडतो एवढं पाईप घेऊन? मांजरी न्यायला पाहिजे म्हणून. मांजरी काय करता? खाता. तुला कबूतर सांभाळता येतं का? हा. पोल डान्स करून दाखव रे मला. शिकला. पोल डान्स. हे बघ, मी हा पोल आहे ना, दाखव 1 मिनिट. हा पोल दाखव. दे ना पोल दाखव. हा म्हणजे हा पाईप पोल नाहीये. हा आपण ना याच्यात टाकू. या गजात जात नाही रे हे सॉंग. हा आलं बघ, गेलं. आता ना याला असं पोल डान्स कर बघा, असं ओ असं लटक. याची मस्ती चालू असणार आहे. मी सकाळचं तुम्हाला दाखवते, मॉर्निंगचं व्ह्यू आमच्या इकडचं. आणि खूप बऱ्याच दिवसानंतर ना इथं मला आज चिमण्या दिसल्या, मी तुम्हाला दाखवते. आता ह्या इंटरनेटच्या जगामध्ये ना हे असं दिसायला भेटत नाही आपल्याला. तर माझा भाऊ आलाय खोकलत खोकलत पागल झाला. हा आता घेऊन आलाय ना पाणी त्या पातेल्यामध्ये त्या कबुतरासाठी. यांनी पण ब्रश नाही केलंय आणि तोंड नाही धुतलंय, असं झालंय वरती. एक कबूतर तर बाहेर काढलंय. याच्यावर ना हा एक नंबर टाकेल, ज्याने आम्हाला कळेल आमचंच कबूतर आहे का कोणाचं कबूतर आहे. कारण की इथं तर खूप सारे कबूतर असतात. आपलं आवडतं कबूतर आहे. हा, वाव. दाखव 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 दाखव. पंकजा अशी कर. किती सुंदर कबूतर आहे बघा. तुझे मित्र पण तुला बघतील आज व्हिडिओ मध्ये. ते म्हणतील, अरे तू तर फेमस झाला. सगळ्यांनी तोंड बिंड काहीच धुतलं नाही, तसेच वरती आलेले. आणि देखो मेरे पप्पा का पेट, ज्याला नाही पोट तो भिकार चोट, अशी गती माझ्या घरची. ती कबूतर बाहेर येतील. किती सारे कबूतर आहे रे. ही बाहेर आलं बाहेर आलं. म्हणजे 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 चालले मी आता घरात. मी झाली आता बोर इथे. दाखवा कबूतर. बघा आमची कबुतरांची पेटी. अजून खूप जास्त कबूतर आहे, पण आता आपण खोलू नाही शकत. लाव ना, ते बाहेर येतील ना. हे जिंकून आलं कबूतर. जिंकून आलेले जिंकले पाय मोजे बघा ते. आपण मी याला ना काहीतरी आणते याच्यावर मार्क करायला. ओके, नेल पेननी पण करू शकतो आपण याला मार्क. स्वयंपाक करायचा राहिला घरामध्ये. वाव, किती वाईट कबूतर आहे. बस जास्त नको करू याला. हे जास्त वाईट, याला खराब नको करू जास्त. हे बघा, हे 2 लव बाईट्स. लव बर्ड्स, सॉरी लव बर्ड. किती 6 नंबर आहे ना. पण हे घाण किती करता, कसं सांभाळता पोरांना.
तू पेटी आणली घरी डायरेक्ट? हे विजितून आले का? बाजा लगे वाह वाह वाह। इनके ये आसमान में उड़ने के लिए बहुत ज्यादा उनको पंख लगते हैं, तो इनके पंख देख लो आप। व्हाईट माय फेवरेट कलर आणि व्हाईट कबूतर खूप जास्त येते, पण त्यांची शी त्यांच्या पायात अडकलेली शी। तू कसलं बघते कधी ती? हे बघा सक सक सरक सगळे माझं color यायला कबूतर, वाह वाह। याला सगळ्याला कलर आहे ना. स्लो बाईट्स, नॉट लव बर्ड्स, सॉरी। आता ती नीची आहे. ऐ, असं नको करू ना. दाताने कसलं तू? ब्रश नाही केला ना? ई कर, ब्रश केलाय का नाही केलाय? ई ठीक, दात किती घाण तुझे। या साईडला नाही, फक्त या साईडला. लव बर्ड्स नाही आहे बघा, हे किती क्यूट लव बर्ड्स आहे। हे पण, हे तर सगळ्यात जास्त छान आहे। बस बस. ते इस पेटी के अंदर का खजिना हमें तो पता चल गया आज फायनली। त्यानंतर मी जिमला आले, जिमवरनं गेले मी डायरेक्ट घरी, रेडी होऊन मी आले ऑफिसला आल्यानंतर बघते काय तर आज होती संक्रांत, मी विसरून गेले होते, तर सगळ्यांना हॅप्पी संक्रांतचं डेकोरेशन वगैरे बघून गेले, घरी आल्यानंतर मम्मी बोलली काहीतरी गोडधोड बनव, म्हणून मी नाही का मेल्ट करायला चॉकलेट ठेवलं होतं गरम पाण्यामध्ये, कारण की मी आज काहीतरी वेगळी डिश बनवणार होते। मग फ्रेश स्ट्रॉबेरी कट करून घेतल्या, कट केल्यानंतर ना मी काचेचे 2 ग्लास घेतले, त्यामध्ये ना चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी मला मिक्स करायचे होते। मी तुम्हाला शेवटी सांगेल का मी बनवलं काय, तर मी ग्लासमध्ये घेतले 2-3 चॉपिंग केलेले स्ट्रॉबेरी, 2 ग्लास त्याच्यामुळे घेतले कारण की माझा भाऊ पण माझ्या मागे लागलं होतं की मला खायचं म्हणून, आणि माझं त्याला शेअर नव्हतं करायचं, तर मी ना ते गरम झालंय ते लिक्विड म्हणजे आपलं चॉकलेट आहे ना ते मेल्ट झालंय का नाही ते बघत होते, मग ते प्रॉपर झालं होतं म्हणून ते कट करून घेतलं। तेच मला नाही काही डिश बनवायची होती त्याची एकदम छानपैकी, पण ते डिश मध्ये तर असं झालं म्हणून त्याला मी काचेच्या ग्लासमध्ये घेतलं आणि वरतून ना व्हाईट चॉकलेटचा ना थर लावलं त्याच्यावर। तर फायनली आपली डिश तयार झाली होती, स्ट्रॉबेरी ओव्हरलोड चॉकलेट। तर मी हे ट्राय केलं आणि थोडंसं मला आंबट लागलं कारण की स्ट्रॉबेरी थोडी आंबट होती, पण खूप छान होतं। चॉकलेट मला फार आवडतं, तर मला एकदम आवडलं होतं ते, घरच्यांना पण खूप आवडलं होतं। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय गाईज।